नाशिक रोड परिसरात एका युवकाने रील्स बनवण्यासाठी आपले जीवन धोक्यात टाकले आणि तसेच दुसऱ्याचे जीवनही संकटात आणले। 20 वर्षीय नबील युसुफ शेख राहणार जय भवानी रोडवरील भालेराव मळा या मद्यपी युवकाने स्टंट करत चालत्या कारच्या टपावर बसून व्हिडिओ तयार केला। MG हेक्टर कारवर बसून त्याने नाशिक पुणे महामार्गावर अत्यंत धाडसी आणि जोखमीचा स्टंट केला। त्याच्या मित्रांनी या स्टंटचा व्हिडिओ घेतला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल झाला। हा व्हिडिओ सोशल मीडियावर फैलावला आणि त्याला पाहून उपनगर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली। पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेऊन त्याला चोप देऊन कारवाई करीत चांगलाच धडा दिला। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे व गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे व हवालदार विनोद लखन यांनी युवकाचा शोध घेतला आणि त्याच्यावर कारवाई केली। सोशल मीडियावर रील्स बनवण्यासाठी युवक आणि युवती अनेकदा अतिशय जोखमीचे आणि अपघातांचे कारण ठरणारे स्टंट करतात। हे स्टंट कधी-कधी त्यांच्या आणि दुसऱ्या लोकांच्या जीवावरही भारी पडू शकतात। मागील काही महिन्यांमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडल्या आहेत, ज्यात युवकांनी जास्त लाईक्स आणि फॉलोअर्स मिळवण्यासाठी आपले जीवन धोक्यात टाकले आणि अपघात घडले। युवकांमध्ये व्हायरल होण्यासाठी काहीतरी वेगळे करणे हे एक सामान्य ध्येय बनले आहे, परंतु या धंद्याचा खरा परिणाम हे त्यांच्या धाडसाच्या ओझ्यावर बसतो, जो प्रत्येक जण सहन करू शकत नाही। या प्रकरणामध्ये जरी युवकाने त्याचे जीवित वाचवले असले तरी अनेक वेळा अशा घटना मृत्यूला निमंत्रण देतात। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी लोकांना आवाहन केले की सोशल मीडियावर रील्स किंवा स्टंट करण्याच्या नादात आपला किंवा रस्त्यावर चालणाऱ्या निष्पाप लोकांचा जीव जाऊ शकतो, कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ शकते। अशा प्रकारचा खतरनाक खेळ टाळावा आणि दुसऱ्यांचा जीव सुरक्षित ठेवावा। युवकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना या प्रकारच्या जोखमीचे भान ठेवून सुरक्षेची काळजी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे। माझं नाव नबील युसुफ शेख आहे। मी राहायला जय भवानी रोडला होतो। आम्ही काल रात्री फिरायला बाहेर गेलो होतो। गाडीच्या वरती बसून रील्स काढत होतो, तर तुम्ही पण असं काही करू नका। पोलिसांनी माझ्यावर कारवाई केली आहे, मला माझी चूक समजली। तुम्ही पण असं काही करू नका आणि गाडीच्या वरती बसून रील्स वगैरे काढू नका। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी चंद्रकांत बर्वे, नाशिक रोड।